नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉलिड स्टेट या चॅप्टरचे पूर्ण PYQ बघणार आहोत। बघा मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं की PYQ का महत्त्वाचे असतात की पुढच्या वेळेस बोर्डमध्ये किंवा मग कोणत्याही पेपरमध्ये कसा प्रश्न येणार आहे ते आपल्याला PYQ द्वारे कळतं। या वर्षी कोणता प्रश्न विचारला आहे आणि पुढच्या वर्षी कोणता प्रश्न विचारण्याची संभावना आहे हे आपल्याला PYQ द्वारे समजत असतं। तर बघा मित्रांनो, PYQ खूप महत्त्वाचे आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2013 पासून ते आतापर्यंतचे सगळे PYQ सॉलिड स्टेट या चॅप्टरचे पूर्ण करणार आहोत। तुम्ही जर या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण MCQ बघणार आहोत। पहिला MCQ आहे, इन बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर द स्पेस ऑक्युपाइड इज अबाउट। कधी विचारलेला आहे? मार्च 2013 ला विचारलेला आहे। काय उत्तर आहे या PYQचं? उत्तर इथे दिलेले आहेत 1D 32%। तर आपल्याला उत्तरावर नाही तर आपल्याला क्वेश्चनवर फोकस करायचा आहे। इन बॉडी सेंटर क्यूबिक सेल म्हणजेच आपल्याला काय विचारलं आहे। पुढच्या वर्षी आपल्याला याबद्दल दुसरा पण क्वेश्चन विचारू शकतात। ही स्ट्रॅटेजी तुम्ही लक्षात ठेवायची आहे। दुसरा नंबरचा प्रश्न आहे, टू प्रिपेअर एन टाइप सेमीकंडक्टर द इम्प्युरिटी टू बी ॲडेड टू सिलिकॉन शुड हॅव द फॉलोइंग नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन। कधी विचारला आहे? मार्च 2014 मध्ये विचारलेला प्रश्न आहे। तिसरा नंबरचा प्रश्न, द मेजर बाइंडिंग फोर्स इज इन डायमंड इज। कोणता फोर्स आहे डायमंड मध्ये तो सांगायचा आहे। कधी विचारला आहे? ऑक्टोबर 2024। नंतर फोर्थ क्वेश्चन आहे, पी टाइप सेमीकंडक्टर आर मेड बाय मिक्सिंग सिलिकॉन विथ इम्प्युरिटीज ऑफ। कधी विचारलेला आहे? मार्च 2015 मध्ये। एन आयोनिक कंपाउंड crystallize in FCC type structure with A ions at the center of each face and B ions occupying corner of the cubes. The formula of compound is। फॉर्म्युला आपल्याला तिथं क्रिएट करायचा आहे। फॉर्म्युला काय येत आहे ते आपल्याला अशा पद्धतीने जर प्रश्न आला तर आपल्याला सोडवता आला पाहिजे। तर मित्रांनो, हा प्रश्न मार्च 2017 ला विचारलेला आहे। काय उत्तर आहे या प्रश्नाचं? तर बी नंबरचं उत्तर आहे। तर 6व्या नंबरचा प्रश्न आहे, नंबर ऑफ टाइप्स ऑफ ऑर्थोरोम्बिक युनिट सेल इज। नंबर ऑफ टाइप ऑफ ऑर्थोरोम्बिक युनिट सेल 2018 ला विचारला आहे प्रश्न। काय उत्तर आहे? तर 4 हे उत्तर आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर सी। 7 नंबरचा क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल ऑफ अ बॉडी सेंटर क्यूब इज। मार्च 2020 ला विचारला आहे प्रश्न। काय उत्तर आहे? तर B2। 8 नंबर क्वेश्चन, द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲटम्स इन बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर BCC। बघा मित्रांनो, BCC मध्ये मार्च 2022 ला विचारलेला आहे। मग आपल्याला BCC FCC अशा सगळ्या टाइप्सवर प्रश्न येऊ शकतात, तर ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। काय उत्तर आहे याचं? सी, म्हणजेच 8। तर आपण आता बघूयात थेरी क्वेश्चन्स। तर टाइप ऑफ सॉलिड्स मधला प्रश्न आहे, टाइप ऑफ सॉलिड्स। बघा मित्रांनो, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड आपल्याला इथं डिफरन्स बिटवीन विचारले आहे। मग आपल्याला दुसरे पण डिफरन्स बिटवीन विचारू शकतात। तर कधी विचारला आहे प्रश्न? 13, 14, 17, 19 ला सलग विचारला आहे। तर या पुढील पण पेपरमध्ये विचारण्याची शक्यता आहे। तर ते क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड तुम्हाला व्यवस्थित करून जायचं आहे। नंतरचं आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड। काय प्रश्न विचारला आहे? 2018 मध्ये विचारला आहे, क्लासिफाय द फॉलोइंग मॉलिक्युलर सॉलिड इनटू डिफरंट टाइप्स। दिले आहेत HCl, CO2, सॉलिड्स आईस आणि SO2। तर ते आपल्याला क्लासिफाईड करायचं आहे। नंतर 2020 मध्ये विचारलेला आहे, क्लासिफाय द फॉलोइंग सॉलिड इनटू डिफरंट टाइप। बघा मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर बेसिक तुम्हाला माहित पाहिजे। तर तुम्हाला बेसिक जर माहित असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न व्यवस्थित सोडवू शकता। तर नंतर आपण बघणार आहोत क्यूबिक सिस्टीमवर प्रश्न। फर्स्ट आहे, अ फेस सेंटर क्यूबिक FCC कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी ॲटम्स। तशाच पद्धतीचा त्याच FCC याच्यावर विचारलेला आहे, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम इन अ युनिट सेल ऑफ अ मेटल क्रिस्टलायझिंग इन FCC क्यूबिक स्ट्रक्चर। बघा मित्रांनो, याच्यावर कॅल्क्युलेट पण करायला विचारलेलं आहे आणि FCC वर त्यांनी थेरी टाइपवर क्वेश्चन विचारलेला आहे। 2016 मध्ये आणि 17 मध्ये सलग FCC वर प्रश्न आलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। नंतर व्हॉट इज द रेशिओ
of octahedral holes to the number of anions in hexagonal close pack structure रेशो सांगायचा आहे. मार्च 2019ला विचारलेला प्रश्न आहे. आता पॅकिंग एफिशियन्सी महत्त्वाचा टॉपिक आहे. पॅकिंग एफिशियन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायला विचारले SCC ची. बघा मित्रांनो, SCC विचारले आहे तर तुम्हाला FCC दुसऱ्या पण पॅकिंग एफिशियन्सी कॅल्क्युलेट करायला विचारू शकतात. मार्च 2017चा हा क्वेश्चन आहे. तर नंतरचा क्वेश्चन आहे, गिव्ह द रिलेशनशिप बिटवीन रेडियस ऑफ ॲटम अँड एज लेंथ इन द बॉडी सेंटर क्युबिक म्हणजे BCCचं विचारलं आहे. तर रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ द ॲटम अँड एज लेंथ, रिलेशन आपल्याला BCC FCC कोणतंही विचारू शकतात. 2019ला हा प्रश्न आलेला आहे. नंतर 2013ला प्रश्न आहे, व्हॉट आर स्कॉटी डिफेक्ट अँड फ्रँकल डिफेक्ट. दोन्ही डिफेक्ट महत्त्वाचे आहेत, तुम्हाला व्यवस्थित करून जायचे आहेत हे डिफेक्ट. नंतर आहे ते म्हणजे एक्सप्लेन द डिफेक्ट इन स्टेनलेस स्टील विथ द डायग्रॅम. इम्प्युरिटी डिफेक्ट विचारला आहे स्टेनलेस स्टीलमधला. तसंच 2015 विचारला आहे प्रश्न. नंतर जुलै 2019ला स्कॉटी डिफेक्ट विचारलेला आहे. याआधी पण आपण बघितलं आहे स्कॉटी डिफेक्ट विचारलेला आहे. नंतर राईट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द स्कॉटी डिफेक्ट विथ रिझन. कॉन्सिक्वेन्स विचारला आहे मार्च 2022ला म्हणजे रिसेंटलीचा हा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, एक्सप्लेन द मेटल डिफिशियंट डिफेक्ट विथ एक्झाम्पल. मार्च 2022ला अगदी सोपा प्रश्न आहे. थेरी बेस्ड क्वेश्चन तुम्हाला आलेच पाहिजेत. तुम्हाला जर कॉम्पिटिशनमध्ये किंवा मग चांगले मार्क जर पाडायचे असतील तर तुम्हाला थेरी बेस्ड क्वेश्चन आलेच पाहिजेत. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट्स तुम्हाला तिथं विचारलेला आहे. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड्स. मॅग्नेटिक प्रॉपर्टी विचारली आहे. व्हॉट इज द फेरोमॅग्नेटिझम. फेरोमॅग्नेटिझम आता बघा मित्रांनो, 2016ला फेरोमॅग्नेटिझमवर प्रश्न विचारलाय. तर दुसऱ्या पण मॅग्नेटिझमवर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. न्यूमेरिकल आतापासून आपण काय बघणार आहोत तर न्यूमेरिकल FCC वर न्यूमेरिकल आले आहे. 2014ला आलेला आहे. तर दुसऱ्या पण क्रिस्टलाइन स्ट्रक्चरवर तुम्हाला तिथं न्यूमेरिकल येऊ शकतं. तर नंतर युनिट सेल ऑफ आयर्न क्रिस्टल हॅज एज लेंथ ऑफ 288 pm अँड डेन्सिटी दिलेली आहे. फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल अँड टाईप ऑफ क्रिस्टलाइन लॅटिस. 2014ला हे न्यूमेरिकल विचारलेलं आहे. नंतरचं न्यूमेरिकल आहे 2015ला सिल्वर क्रिस्टलाइन इज FCC. बघा मित्रांनो, FCC वर जास्त फोकस केलेला आहे. FCC हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. नंतर आहे ते म्हणजे डिटरमाइन द डेन्सिटी ऑफ कॅल्शियम क्लोराईड विथ क्रिस्टलाइन इन BCC. BCC वर प्रश्न आलेला आहे 2016 मध्ये. आता नंतरचा जो न्यूमेरिकल आहे 2017 मध्ये FCC वर आणि BCC वर विचारलेला आहे. नंतर 2018 मध्ये डेन्सिटी ऑफ आयर्न क्रिस्टल डेन्सिटी दिलेला आहे. एज लेंथ दिलेला आहे. तर तुम्हाला नंबर ऑफ ॲटम इन द युनिट सेल ते तुम्हाला काढायचं आहे. सोपा प्रश्न आहे. 2018ला तो क्वेश्चन विचारलेला आहे. द डेन्सिटी ऑफ सिल्वर हॅव्हिंग ॲटॉमिक मास इफ डेन्सिटी दिलेला आहे. एज लेंथ त्याची दिलेले आहे. फाइंड द नंबर ऑफ सिल्वर ॲटम इन द युनिट सेल. नंबर ऑफ सिल्वर ॲटम इन द युनिट सेल तुम्हाला काढायचं आहे. जुलै 2018ला विचारलेला क्वेश्चन आहे. आता मार्च 2022ला प्रश्न विचारलेला आहे. FCC परत मित्रांनो FCC वर क्वेश्चन विचारलेला आहे. मार्च 2022 म्हणजे रिसेंटलीचा प्रश्न आहे. गोल्ड ऑकर्स ॲज FCC. बघा मित्रांनो, मार्च 2013ला पण FCC वर प्रश्न विचारलेला होता. नंतर आहे मार्च 2015ला BCC वर विचार आहे. बघा मित्रांनो, FCC आणि BCC आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जास्तीत जास्त प्रश्न यावर येतात न्यूमेरिकल्स थोडक्यात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सॉलिड स्टेटचे PYQs कंप्लीट केलेले आहेत. यावरून तुम्हाला एक अंदाज आलेला असेल की कशा पद्धतीने किंवा मग कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिलेला आहे. तुम्हाला यापुढील पण चॅप्टरवर जर PYQ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.